नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्सच्या चॅप्टर नंबर 7 जे आहे बिल ऑफ एक्सचेंज याला आज सुरुवात करणार आहोत. तर बिल ऑफ एक्सचेंज जे आहे हे एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे आणि म्हणून हा जो टॉपिक आहे किंवा याच्यासाठी जो ऍक्ट ऍप्लिकेबल आहे त्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट असं म्हणतात. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतोच की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट हा कधी आला, तर त्याचं वर्ष तुम्ही लिहू शकतात 1881 मध्ये. आणि मग याच्यावरती बरेच प्रश्न येतात. याच्यामध्ये पहिला प्रश्न जो असतो तो तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करायचा असतो बिल ऑफ एक्सचेंजचा, जो नियर अबाउट 5 मार्क्स साठी येऊ शकतो. आणि तुमचा जो पहिला प्रश्न असतो 20 मार्कांचा ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यात तो प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मग फिल इन द ब्लँक्स, आन्सर इन वन सेंटेन्स किंवा कम्प्लीट द सेंटेन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, याच्यामध्ये एक दोन प्रश्न येऊ शकतात. आणि तिसरा प्रकार, याच्यात तुम्हाला जर्नल एंट्रीज करायच्या असतात. तर आपण शिकणार आहोत. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल आणि त्याच्या तुम्हाला ड्रॉवर आणि ड्रॉवीच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्रीज करायच्या असतात. 3 ते 4 जर्नल एंट्रीज येतात एकाच्या बुकमध्ये. म्हणजे ड्रॉवरच्या बुक्स मध्ये 4 एंट्रीज, ड्रॉवीच्या बुक्स मध्ये 4 एंट्रीज, असं एकंदरीत ह्या टॉपिकचं स्वरूप आहे. मग चला आपण सुरुवात करूया. तर बिल ऑफ एक्सचेंज हे एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर इथे तुम्हाला थोडक्यात आता त्याची डेफिनेशन दिलेली आहे. बघा, इथे म्हटलेलं आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 states that negotiable instrument means promissory notes. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये 3 मुख्य डॉक्युमेंट येतात. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे प्रॉमिसरी नोट. दुसरं जे आहे ते आहे तुमचं बिल ऑफ एक्सचेंज. पहिलं प्रॉमिसरी नोट, दुसरं बिल ऑफ एक्सचेंज, आणि तिसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव आहे चेक. असे 3 डॉक्युमेंट हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. आता निगोशिएबल म्हणजे काय, तर जे ट्रान्सफरेबल असतं त्याला निगोशिएबल असं म्हणा. निगोशिएबल म्हणजे ट्रान्सफरेबल. आता तुम्हाला आयडिया येईल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे ट्रान्सफरेबल डॉक्युमेंट असतात. बिल ऑफ एक्सचेंज ट्रान्सफर करता येतं, चेक ट्रान्सफर करता येतात. ठीक आहे. मग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट स्टेट्स दॅट इन्स्ट्रुमेंट मीन्स प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज और चेक पेएबल आयदर टू ऑर्डर और बेअरर. आता ऑर्डर और बेअरर म्हणजे काय, आता ते बिल जे आहे किंवा त्याची प्रॉमिसरी नोट आहे त्याच्यात मेन्शन केलेलं राहतं चेक असेल, त्याच्यात ऑर्डर असते की कोणाला पैसे द्यायचे. आणि बेअरर म्हणजे काय की इन दी एंड, म्हणजे at the end of the day the person who is holder of the bill, who is holder of the check. मग होल्डर जो असतो, बेअरर जो असतो, त्याला ते पैसे मिळवण्याचा अधिकार असतो. ठीक आहे. मग अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ रिटर्न एक्नॉलेजमेंट. ते रिटर्न एक्नॉलेजमेंट आहे ऑफ डेप्ट. काय असतं, आपण उधारीने माल विकतो, लोकांकडे आपले पैसे घेणे असतात आणि त्याच एक्नॉलेजमेंट म्हणून आपण काय करतो, त्यांच्याकडनं बिल लिहून घेतो. मग अशा बिलला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणणार. त्यात एक प्रॉमिस असतं अँड ऑल्सो प्रॉमिस टू पे द डेप्ट अकॉर्डिंग टू द टर्म्स ऑफ द बिल. मग आता हे जे बिल आपण तयार करतो ना, याच्यात काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. आपण पुढे जाऊन अभ्यासणारच आहोत टर्म्स अँड कंडिशन. अँड अ बिल ऑफ एक्सचेंज इज जनरली ड्रॉन बाय द क्रेडिटर. आता बिल कोण ड्रॉ करतं, तर क्रेडिटर ड्रॉ करतो. त्याला ड्रॉवर असं म्हणतात. काय म्हणणार,
बिल ऑफ एक्सचेंज जो तयार करतो त्याला ड्रॉवर म्हणतात, आणि जो ते ऍक्सेप्ट करतो, इथे बघा, अँड शुड बी ऍक्सेप्टेड बाय द डेटर, मग जो ऍक्सेप्ट करतो त्याला ड्रॉवी असं म्हणतात. आता डेफिनेशन वरून तुम्हाला बऱ्याच टर्म्स क्लिअर होत असतील. आता टर्म्स मध्ये काय काय आलं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे बिल ऑफ सॉरी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये तीन गोष्टी येतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये तीन गोष्टी येतील. सगळ्यात पहिलं बिल ऑफ एक्सचेंज. सगळ्यात पहिलं काय ते बिल ऑफ एक्सचेंज. त्यानंतर दुसरं जे येतं ते आहे प्रॉमिसरी नोट. दुसरं आहे प्रॉमिसरी नोट. आणि तिसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण म्हणणार चेक. मग टाइप्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स असा जर का प्रश्न आला, तर टाइप्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तीन येतात. किंवा किती प्रकारचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतात, तर तीन प्रकारचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतात. तुम्ही असं उत्तर देऊ शकता तिथे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे एकूण तीन प्रकार आहेत. ठीक आहे. बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट आणि चेक. त्याच्यानंतर तुम्हाला टर्म्स क्लिअर झाल्या असतील की ड्रॉवर म्हणजे काय आणि ड्रॉवी म्हणजे काय. तर चला, आपण वेळ वाया न घालवता आपण आपल्या पुढच्या स्लाइड कडे जाऊया. हा, आता हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. बिल ऑफ एक्सचेंज काय असतं हे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पाहावं लागेल एक एक्झाम्पल. बघा, इथे मी एक एक्झाम्पल घेतलंय, त्याच्यामध्ये दोन व्यक्ती घेतलेले आहेत मी. हा आहे मिस्टर ए आणि हा आहे मिस्टर बी. आता ह्या दोघांमध्ये असं ट्रान्झॅक्शन झालं की ए ने बी ला माल विकला. ए ने बी ला माल विकला एकूण 20,000 रुपयांचा. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी ऑफ ₹20,000 ऑन क्रेडिट. म्हणजे इथे ए ने बी ला माल विकला आहे 20,000 रुपयांचा. गुड्स सोल्ड ऑफ ₹20,000. आता इथे हा, आणि एक महत्वाचा, हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ऑन क्रेडिट आहे. कसं आहे, जर का कॅश ट्रान्झॅक्शन झालं, देर इज नो सच रिलेशनशिप. ना डेटर क्रेडिटर होतील ना ड्रॉवर ड्रॉवी होतील, ते जर का कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर. डेटर आणि क्रेडिटर हे रिलेशनशिप फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्येच होतं, हे तुम्हाला माहिती आहे, तरी सांगतोय. ठीक आहे. मग ए ने बी ला माल विकला 20,000 रुपयांचा. आता आपण यांचं रिलेशनशिप पाहूया, कोण काय होईल ते. तर ए जो आहे हा हा क्रेडिटर होईल. आता काय होईल, क्रेडिटर होईल. कोणाचा क्रेडिटर होईल, तर बी चा क्रेडिटर होईल. आता हे जे रिलेशनशिप आहे, ए हा काय झाला, याने माल विकला, यांना हा क्रेडिटर झाला, आणि बी जो आहे तो डेटर होईल ए चा. हे पहिलं रिलेशनशिप झालं त्यांचं. उधारीने माल विकल्यानंतर ए हा क्रेडिटर होतो आणि बी हा डेटर होतो. मग आता ए त्याला सांगेल की मी उधारीने माल विकतोय, पण तुला बिल ऍक्सेप्ट करावं लागेल, असं ए सांगतोय कोणाला, बी ला. आणि म्हणून ए आता काय करेल, बिल ड्रॉ करेल. मग जर ए बिल ड्रॉ करतोय तर ए हा ड्रॉवर होईल. काय होईल, ड्रॉवर. आणि बी ते बिल ऍक्सेप्ट करतोय, म्हणून बी हा त्या बिलाचा ड्रॉवी होईल. बघा, क्रेडिटर हा ड्रॉवर आहे आणि डेटर हा ड्रॉवी. जो बिल ड्रॉ करतो तो ड्रॉवर, आणि जो ते बिल ऍक्सेप्ट करतो, ऍक्सेप्टन्स देतो हा त्याला, याला मान्य असतं ते सगळं, हा ऍक्सेप्टन्स देतो त्याला. मग जो ऍक्सेप्ट करतो तो झाला ड्रॉवी. ठीक आहे. याच्या आधी हा सेलर होता. काय होता, सेलर. हा कोण होता, हा बायर होता.
मग ए ने बी ला उधारीने माल विकला 20,000 रुपयांचा आणि ए ने सांगितलं की तुला याचा मोबदला एक बिल काय करावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल. मग बी रेडी झाला आणि बी ने काय केलं, ए ने तयार केलेलं जे बिल होतं ते त्याने काय केलं, ऍक्सेप्ट केलं. आता बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर हे जे रिलेशनशिप आहे हे कॅन्सल होऊन जाईल. आता हे दोघं एकमेकांचे डेटर क्रेडिटर राहणार नाहीत, तर ते होऊन जातील ड्रॉवर आणि ड्रॉवी. आता काय रिलेशनशिप तयार झाली, तर ड्रॉवर आणि ड्रॉवी. मग ए काय करेल, ए एक बिल तयार करेल, असा तो फॉर्मॅट असतो बिलाचा. त्याच्यात तो त्याचं नाव लिहेल, त्याच्यानंतर त्याची जी स्टॅम्प फी आहे ते सगळं मेन्शन करेल आणि मग ड्राफ्ट तयार करेल. त्याच्यात तो लिहेल की एक टाइम पिरियड असेल त्याच्यासाठी, से 2 months 3 months व्हॉट एव्हर नंबर ऑफ डेज वीक्स मध्ये. तर तो मेन्शन करेल तिथे की 2 महिन्यानंतर मला किंवा मी सांगेल त्याला, असं लिहायचंय. 3 months or 2 months after a date pay to me or my order a sum of rupees 20,000 only for the value received. म्हणजे काय, इथे ए त्याला सांगतोय की बो मी तुला 20,000 रुपयांचा माल विकला आहे, त्याचा मोबदला म्हणून तू मला 2 महिन्यानंतर मला माझे पैसे दे, असं इथे या बिलामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते बी ने काय करायचं, ऍक्सेप्ट करायचं. काय करायचं, ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती काय करायची, त्याची सिग्नेचर करायची आणि ते सिग्नेचर करून परत ए कडे द्यायचं. मग जेव्हा आता ए ने जेव्हा पाठवलं तेव्हा तो ड्राफ्ट होता, फक्त काय होता तो, ड्राफ्ट. मग जेव्हा त्याच्यावरती ए सिग्नेचर करेल, त्याला ऍक्सेप्ट करेल, तेव्हा ते बिल ऑफ एक्सचेंज होतं. तेव्हा ते काय होईल, बिल ऑफ एक्सचेंज. विदाउट ऍक्सेप्टन्स ते जे बिल आहे त्याला ड्राफ्ट म्हणतात फक्त, इट्स जस्ट अ ड्राफ्ट. ठीक आहे. मग आता तुम्हाला ड्रॉवर म्हणजे काय, ड्रॉवी म्हणजे काय, ह्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. आता याच्यामध्ये ना एक आणखी तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते, त्याला आपण पेई असं म्हणतो. आता पेई म्हणजे काय, हा जो ए आहे ना, हा इन्स्ट्रक्शन देऊ शकतो कोणाला, बी ला, की ते पैसे मला न देता कोणाला द्या, ह्या व्यक्तीला द्या. कारण हे जे बिल्स असतात हे ट्रान्सफरेबल डॉक्युमेंट आहेत. समजा ए ने जर का ते बिल ट्रान्सफर करून दिलं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने, तर त्याला ते पैसे मिळतील, आता ज्याला ते ट्रान्सफर केलंय. मग ज्या व्यक्तीला ते बिल ट्रान्सफर केलं आहे त्यालाच पेई असं म्हणतात. मग चला, आता एकूण 3 गोष्टी, म्हणजे आता 3 व्यक्ती इथे बिल ऑफ एक्सचेंज मध्ये तयार झाल्या. त्यांना काय काय म्हणतात बघा. सगळ्यात पहिला आहे ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे जो बिल तयार करतो त्याला काय म्हणायचं, ड्रॉवर. जो ते बिल ऍक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं, ड्रॉवी. आणि ज्याला त्या बिलाचे पैसे मिळवण्याचा अधिकार असतो त्याला काय म्हणायचं, पे. ठीक आहे. चला, तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. आता मिनिंग बघूया बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोटचं. आता इथे दिलंय, सेक्शन 5 ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. सेक्शन 5 of the Negotiable Instrument Act 1881 defines bill of exchange as a bill of exchange is an instrument. काय आहे ते, इन्स्ट्रुमेंट आहे ते, एक दस्तऐवज आहे ते. इन्स्ट्रुमेंट म्हणजे लिखित दस्तऐवज, ते पण इन रायटिंग, लिखित स्वरूपात असतं, कंटेनिंग अन अनकंडिशनल ऑर्डर. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की याच्यात काही टर्म्स असतात. आता जेव्हा ड्रॉवर हा ड्रॉवीला ते बिल तयार करून डिरेक्ट करतो पैसे देण्यासाठी, आणि ते जे बिल तयार करतो तो ते बिल अनकंडिशनल असतं. अनकंडिशनल म्हणजे काय, की विदाउट कंडिशन्स ड्रॉवी जो आहे तो ड्रॉवरला त्या बिलाचे काय देईल, पैसे देईल.
इट इज साइन बाय द मेकर. आता मेकर म्हणजे ड्रॉवर, त्याच्यावरती कोणाची सिग्नेचर असते. पहिले ड्रॉवर काय करतो, ते बिल तयार करतो आणि त्याच्यावरती काय करतो, पहिले तो स्वतःची सिग्नेचर करतो. दॅट्स वाय इट इज साइन बाय द ड्रॉवर डिरेक्टिंग अ सर्टन पर्सन. अच्छा, आता इथे बघा, तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने बिल तयार करताय ती व्यक्ती सर्टन असली पाहिजे, ती व्यक्ती निश्चित असली पाहिजे. तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असलं पाहिजे, कारण त्या बिलामध्ये तुम्ही त्या व्यक्तीचं नाव, त्याचा पत्ता, हे सगळ्या गोष्टी मेन्शन करतात. म्हणजे काय, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी असाइन करतायत ना एखाद्या व्यक्तीवरती, म्हणून ती व्यक्ती सर्टन असली पाहिजे. त्याच्यानंतर टू पे अ सर्टन सम ऑफ मनी. आता हे बघा, रक्कम पण तुम्ही सांगायचे नाही तर बस जवळपास 20,000 रुपये आहेत, 15,000 रुपये असं नाही, सर्टन अमाऊंट. किती आहे ते, 15,200 असतील तर तिथे 15,200 असं शब्दात पण लिहायचे आणि अंकात पण लिहायचं असतं. म्हणजे अमाऊंट सुद्धा सर्टन असली पाहिजे. हा, ऑर टू दी ऑर्डर, इथे काय म्हणायचं, तर पे अ सर्टन सम ऑफ मनी ओनली टू ऑर टू दी ऑर्डर. म्हणजे काय, एकतर ते पैसे ड्रॉवरला मिळवण्याचा अधिकार आहे किंवा ड्रॉवर सांगेल त्याला. आता ड्रॉवर सांगेल त्या व्यक्तीला पेई असं म्हणतात, हे आत्ताच आपण पाहिलं. अ सर्टन पर्सन टू दी ऑर्डर ऑफ अ सर्टन पर्सन ऑर टू द बेअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आता बेअरर म्हणजे ऍट दी एंड ऑफ दी डे, म्हणजे ज्या दिवशी त्या बिलाची मॅच्युरिटी झाली त्या दिवशी ते बिल जी व्यक्ती होल्ड करते, होल्डर इन ड्यू कोर्स, त्यालाच ते पैसे मिळवण्याचा अधिकार असतो. कारण पुढे जाऊन हे बिल आपण काय करतो, तर ते आपण एंडॉर्स करतो. बघा, ह्या टर्म्स आणखी तुम्हाला पुढे जाऊन शिकायला मिळतील. बिलला एंडॉर्स करतो किंवा बँकेत जाऊन आपण काय करतो, डिस्काउंट करतो. मग हे केल्यानंतर मग आता जी व्यक्ती पैसे मिळणारी आहे ती बद्दल, सुरुवातीला आपल्याला पैसे मिळणार होते जर आपल्याकडे बिल असेल तर, पण ते बिल जर का आपण ट्रान्सफर करून दिलं, एंडॉर्स केलं किंवा डिस्काउंट केलं किंवा ते बँकेकडे कलेक्शनसाठी पाठवलं समजा, तर अशा केसमध्ये त्याचा जो होल्डर आहे तो बदलेल आणि म्हणून जो ते बिल होल्ड करतोय त्यालाच ते पैसे मिळतील. म्हणून ते म्हटले टू दी बेअरर ऑफ दी इन्स्ट्रुमेंट.